हॅलो नमस्कार, मी अनिता. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 32 चेस्ट साईजचा फोरटेक्सचा ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत. आणि व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण मी स्पीड केला तर मग तुम्हाला जास्त सविस्तर समजून सांगू शकत नाही, म्हणून व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर बघा, आधी सर्वात अगोदर खालून सरळ कपडा सरळ करून घ्यायचा आणि अर्धा इंचावर मी अशी कमरेचा एक मार्क लावलेला आहे. तिथून आता लांबीचा लावणार आहे. सर्वात अगोदर आपण कस्टमरचा ब्लाऊज कधी घेतला तर त्यांना विचारायचं की ह्याच्यामध्ये काय कमी काय जास्त करायचं आहे, की फिटिंगला व्यवस्थित तुम्हाला हा ब्लाऊज बरोबर बसतो का, कुठे काय प्रॉब्लेम आहे का, सर्व विचारून घ्यायचं त्यांना. आणि मगच आपण हा ब्लाऊज कटिंग करायला घ्यायचा. तर ह्या ब्लाऊजमध्ये मला त्यांनी कस्टमरने 1 इंच उंची वाढवायला सांगितली होती आणि मागचा गळा पण थोडासा वाढवायला सांगितला होता. त्याप्रमाणेच मी कटिंग दाखवते आता. तर बघा, सर्वात अगोदर मी इथे ब्लाऊजची जी उंची असते त्याचा मार्क आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून असा एक रेष ओढून घेतलेली आहे. आता जास्त काही मापे न घेता ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते बघा. सर्वात अगोदर इथे फिटिंगची जी शिलाई पहिलीवाली असते तिथे बरोबर असं धरून असं एकदम बरोबर असं करून जी बंद बाजू आपल्या साईडला आहे तिथे ठेवून फिटिंगचा एक मार्क लावून घेतला. हा मापाचा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे, त्यांचा खूप दिवस 1 वर्षापूर्वी शिवलेला ब्लाऊज आहे. तर बघा, 1 इंच टक्ससाठी एक मार्क लावून मग तिथे मी 1.5 इंच एक्स्ट्राचा दिलेला आहे. मी सर्व ब्लाऊजांमध्ये 2 इंच देते, पण ह्या ब्लाऊजमध्ये अस्तर थोडंसं कमी आहे म्हणून मी 1.5 इंच दिलेला आहे. हे बघा, कमरेचा माप आणि 1 इंच टक्ससाठी दोन्ही घेऊन 8 इंच ते बरोबर झालेलं आहे. आता तेच 8 इंच आपण इथे वरती छातीला देणार आहोत. तर 8 छातीचा चौथा भाग 8 असला तर आपली छाती ही 32 इंचाची आहे. जर आपल्याला कधी कोणाच्या कस्टमरचा ब्लाऊजवरून आपल्याला व्यवस्थित कळत नसेल की बाबा हे छाती कितीची आहे, परफेक्ट कशी येणार, तर ह्या प्रकारे आपण माप लावू शकतो. खाली जो काही माप लावलेला आहे तोच माप इथे वरती 1 इंच ॲड केला की बरोबर आपल्या छातीचं माप आपल्याला मिळून जातं. आता इथं मी गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि खाली पण 2 इंच घेऊन असं सरळ रेष ओढलेली आहे. आता इथे मी शोल्डरचा माप लावते. हा गळा खूप डीप आहे, 10 इंचाचा गळा आहे, त्याच्यासाठी मी इथं शोल्डर घेतलेला आहे 10 इंच. हे बघा, पूर्ण शोल्डर मिळून इथे पूर्ण माझं 5.25 वर इथे 5.25 वरती आणि 5.25 खालती लावून मी असे एक रेष ओढून घेतलेली आहे. आता 5.25 मधून तुम्ही अर्धा इंच शोल्डर आस्तीनच्या जॉईंटसाठी मायनस केलं तर पूर्ण 9.5चा शोल्डर आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये येतो. डीप गळ्याला 9.5 शोल्डर परफेक्ट बसतो. आता बघा, आपण वरून आर्म होल्डचं माप कसं लावायचं ते खूप सोपं करून सांगते. सर्वांना खूप कन्फ्युजन असतं की आपण वरतून आर्म होल्डसाठी किती माप घ्यायचं. मग त्याच्यापेक्षा आपण अशा पद्धतीने पण आपण मार्क लावू शकतो. फिटिंगच्या साईडने मी खालून जी लाईन ओढलेली आहे शिलाईची तिथून मी वरती घेतलं. आता तुम्हाला हा बॉक्स खूप मोठा वाटत असेल, वाटणारच, कारण ह्या ब्लाऊजमध्ये लांबी मी 1 इंच वाढवलेली आहे. तर हे बघा, तिथे 1 इंच वाढवलेली आहे, तर आपण इथे पण 1 इंच असं वरती घ्यायचं. आणि आता बघा, हा बॉक्स परफेक्ट चौकोन हा तयार झालेला आहे. आता तिथून मी 1.25 इंचाला एक मार्क लावलेला आणि मार्क लावून असं आर्म होल्डचा शेप द्यायचा. जी सरळ रेष आलेली आहे ना त्याच्यापेक्षा 1.25 इंच आपण खाली जायचं आर्म होल्डचा जो आकार देतो त्याला, कारण
तसं आपण आता जसं दिसतंय तसं आपण जर आकार आडमोडचा दिला तर आपल्या काखेमध्ये सुद्धा अजिबात येणार नाहीत. हे बघा आता गळ्याचा मार्क कसा लावायचा ब्लाऊजवरूनच. तर आता इथे बघा मी गळा पूर्ण खालच्या लाईनवरून घेते. पण जर तुम्हाला कस्टमरने सांगितलं की नाही आम्हाला फक्त ब्लाऊजची उंचीच वाढवायची आणि गळा जितका आहे तितकाच पाहिजे, तर तुम्ही खालतून त्या रेषेपासून 1 इंचावर अगोदर मार्क करून मग तिथून ब्लाऊज जसा मी लावला आहे तसा लावून गळ्याचा आकार द्यायचा. पण इथे मला माझ्या कस्टमरने गळा पण वाढवायला सांगितला होता, म्हणून मी पूर्ण खालूनच त्याला गळ्याचा ब्लाऊजवरून मी गळ्याचा मार्क घेतलेला आहे. अशा प्रकारे मला पूर्ण गळ्याची उंची भेटलेली आहे. मी गळा ब्लाऊजवरून मोजला नाही, डायरेक्ट ब्लाऊज अस्तरवर लावूनच कट केलेला आहे. आता बघा मी वरून गळ्याची रुंदी 2 इंच दिली आणि खालून मी 2.25 इंच दिले आणि मग एक असा बॉक्स रेडी करून मग त्याच्यामध्ये गळ्याचा गोल आकार दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या डिझाईनचा पण गळा बनवू शकतो. हे बघा आता इथे पूर्ण 8 इंच आलेला आहे. 8 इंचामधून सेंटर घेतलं की 4 इंच येतो सेंटर. त्याचं तो मागच्या टक्सचा तो परफेक्ट मेजरमेंट आहे आणि जी आपली गळ्याची लाईन आहे त्याच्यापेक्षा 1 इंच खाली. आता मागचा टक्स पण देऊन झालेला आहे. तर आता तुम्हाला मी मुंडा किती आहे तो मोजून दाखवते. हे बघा, जितकी आपली खाली कंबर आलेली आहे तितकाच आपला मुंडा आला पाहिजे, तरच तेव्हा तो परफेक्ट मुंडा असतो. खाली आपलं पूर्ण 8 इंच होतं ना, तर इथे पण मुंडा 8 इंच आला. म्हणजे हा आता ब्लाऊजचा परफेक्ट मुंडा आहे, असा यायलाच पाहिजे. जितकी आपली कमर असते तितक्या मुंड्याचा गोलाकार आला तर तो परफेक्ट आपल्याला फिटिंगला बसतो. आता याची कटिंग करून घेते. खूप सोप्या पद्धतीने आहे, थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला याच्यामध्ये काही जरी डाऊट वाटत असेल किंवा माझ्या सांगण्यामध्ये काही जरी चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मला विचारू शकता की याच्यामध्ये काय तुम्हाला काय समजलं नाही किंवा काय सांगायचं आहे ते तुम्ही मला जरूर कमेंट करा आणि सांगा. मी जसं कटिंग करते त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे. आता ह्या ब्लाऊजला मी पायपिंग लावणार नाही आहे, ह्याला असं तुरपायची पट्टी हात शिलाई करणार आहे गळ्याला. हे बघा आता जसं आहे तसं आपण ठेवून घ्यायचा बॅक साईड. त्याच्यानंतर आपल्याला जी बंद बाजू आपल्या साईडला आहे तिकडे काजपट्टी आणि हुकपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा सोडूनच आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे. इकडे जास्त पण नाही ठेवायचं, 1/2 इंच खूप झालं त्याला काजपट्टी जोडण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता वरतून अर्धा इंच जो शोल्डरचा शिलाईसाठी सोडून मी इथे गळ्याचा मार्क लावते. इथे गळा माझा 6.5 इंचावर आहे, तर 6.5 इंचावर गळा लावून असा गळ्याचा गोलाकार देऊन मी गळ्याचा आकार दिलेला आहे. जितकेच छान आकार देता येतील तेवढं परफेक्ट आपलं ब्लाऊज बसतं. गळ्याचे आकार आले पाहिजे, मुंड्याचे आकार छान देता आले पाहिजे. इकडून मी 1/2 इंच जी फिटिंगची साईड असते तिकडून मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आता मी जसा आहे तसा मी आर्महोल त्याच्यावर काढून घेते. हे बघा असा. आता आपल्याला खालून 1 इंच वाढवायचं आहे. कमरेच्या साईडने खालून पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. आता हे 1 इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये चालतं का हा प्रश्न पडू शकतो. तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये 1 इंच चालत नाही. समजा हा ब्लाऊज 32 साईजचा आहे. आता याच्यानं हा 1 इंच फक्त आपल्याला 34 आणि 36 याच्यापर्यंत चालतो. त्याच्यानंतर 38, 40 इंच
त्याच्या पुढच्या इंचाला आपण 1.25 इंच खालतून एक्स्ट्रा घ्यायचं मोठ्या साईजच्या ब्लाऊजला. आता इथून बघा मी हुकच्या साईडने 3 इंचावर एक मार्क केलेला आहे क्रॉस बेल्टसाठी आणि फिटिंगच्या साईडने 2 इंच प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच असं मार्क घेऊन मी क्रॉस बेल्टसाठी आकार दिलेला आहे. इकडून हुकच्या साईडने 3 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, फिटिंगच्या साईडने 2 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असा घेऊन मी क्रॉस बेल्टचा आकार दिलेला आहे. आता क्रॉस बेल्ट कट करून घेऊया. गळा पण गोल आहे, तो जसाचा तसा आपण कट करून घ्यायचा. इथे अर्धा इंचापेक्षा पण थोडंसं कमीच मी इथे आर्महोलचा जी खोली असते आपली आर्महोलच्या पुढच्या भागाची ती दिलेली आहे. कारण छोट्या साईजचा ब्लाऊज आहे, तितकं मोठं जास्त याला घ्यायची गरज नाही. अर्धा इंचपेक्षा पण थोडंसं कमीच घ्यायचं. आता पुढचा भाग कट करून रेडी झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचे टक्स लावायचे आहेत. जे मेन टक्स फ्रंटचा असतो त्याला आपण 2 पद्धतीने लावू शकतो. हे बघा, असं मी स्केल ठेवलंय तर तिथे आपला जो शोल्डर आहे ना, शोल्डरच्या सेंटरमध्ये एकदम स्केल ठेवून खाली सरळ रेष ओढून असं पण टक्स घेऊ शकतो. आता तुम्हाला सोपं करून मी तुम्हाला समजावं म्हणून मी तर असंच लावते, परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी परत खालून मोजून दाखवते. खालून जी मी आता रेष ओढली तिथून 3.5 इंचावर एक मार्क लावून तिथून एक टक्स घेतला. या टक्सची उंची 2.25 इंच आहे. तिथून वरती 2 इंच घेऊन कमळेकरचा एक फिटिंगच्या साईजचा एक टक्स काढला. आता इथून वरती परत 2 इंच घेऊन हुकपट्टीच्या साईडचा एक टक्स दिला. आता सगळे असे 2-2 इंचावर हे टक्स येतात. झाले असे 4 टक्स. काही नाही, खूप सोपं आहे. ह्याला एवढं टेन्शन घ्यायचं काही नाही. ह्याचं मेजरमेंट किती ते किती, जसं मी दाखवलं त्याप्रमाणे आपण जितकं कटिंग करत जाऊ तितकं आपल्याला प्रॅक्टिस होते. प्रत्येकाला माप घेत बसायचं पण तेवढी गरज नसते. हे बघा, आता खालून 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून ही क्रॉस बेल्ट पण काढलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज माझा कटिंग करून झालेला आहे. स्लीव्सची कटिंग माझ्या ऑलरेडी चॅनलवर आहे, त्याच्यामुळे मी याच्यात दिलेला नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल मग. तर अशा प्रकारे हा 32 छातीचा ब्लाऊज कटिंग करून रेडी झालेला आहे.